नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कोमल आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनल राईड हर डायरीजवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे संडे आणि आपण आज निघालोय सर्व बायकर्सच्या वीकेंड डेस्टिनेशनला म्हणजेच लोणावळ्याला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही वेगवेगळे असे स्पॉट जिथे जाऊन तुम्ही वीकेंडला आरामात व्हिजिट करू शकता आणि जिथे तुम्हाला लोकही कमी भेटतील। ह्यामध्ये मी तुम्हाला असं एक प्राचीन मंदिरही दाखवणार आहे, त्याच्या मागचा इतिहास तुम्हाला अतिशय मनोरंजक असा वाटेल। अशाच प्रकारच्या विविध ट्रॅव्हल व्हिडिओसाठी मला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर चला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। बोरघाट हा सह्याद्री पर्वत रांगेतील एक सर्वात महत्त्वाचा घाट आहे, जो मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांना जोडतो। ब्रिटिश कालखंडामध्ये 1830 ते 40च्या सुमारामध्ये बोरघाटाचा उपयोग रेल्वे मार्गासाठी केला गेला आणि 1863 मध्ये पहिली रेल्वे इथे धावली। या घाटाचा उपयोग प्राचीन काळातही व्यापार आणि प्रवासासाठी होत असे। खडतर डोंगराळ भागातून जाणारा हा मार्ग ब्रिटिश अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कठीण परिस्थितीत तयार केला। आजही बोरघाट हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण मानले जाते। म्हटले जाते बोरघाट हे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, परंतु यामध्ये सर्वात मोठे योगदान एक सामान्य धनगराने दिलेले आहे। तर आपण आता आलेलो आहोत शिंगरोबा मंदिराजवळ, जे की आहे खंडाळा घाटामध्ये। तर शिंगरोबा ह्यांना धनगरांचे आधुनिक दैवत मानले जाते। जेव्हा इंग्रजांनी 1853 साली ह्या बोरघाटाची निर्माण चालू केला, तर त्यांना इथून जाण्यासाठी मुंबई ते पुणे ह्या रस्त्याचं काम सुरू करायचं होतं। तर त्यांना कोणत्याही प्रकारचा रस्ता भेटत नव्हता। त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या इंजिनियर्सला लंडनवरून इथे आणलं, पण त्यांचं तरीही काम होत नव्हतं। तर अखेर इंग्रजांनी हार मानून ते आपल्या परतीच्या रस्त्याला परत निघत असताना शिंगरोबा ह्यांनी त्यांना विचारले, काय मी खूप दिवसापासून तुम्हाला इथे बघतोय। तर त्यावेळेस त्यांनी सांगितले इंग्रजांनी की आमचा असा प्रॉब्लेम आहे। त्यावेळेस शिंगरोबांनी त्यांना मदत केली की रस्ता कसा काढायचा। हे ऐकून त्यांचं पूर्णपणे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले इंग्रजांचे। तर आजही जेव्हा लोक ह्या घाटातून प्रवास करत असतात, तर थोडा तरी वेळ काढून ह्या मंदिराकडे थोडं विश्रांती घेऊन आणि देवाचं दर्शन घेऊन नक्कीच जातात। तर शिंगरोबा मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटकडे। आता तुम्हाला मी एक अशी जागा दाखवणार आहे, तिथे खूप कमी लोक जातात। मूळतः सर्व बायकर्स लोक अमृतांजन ब्रिज, सनसेट पॉइंट इकडे जातात, पण ही जागा खूप कमी लोकांना माहिती आहे। शिंगरोबा मंदिरापासून जसं तुम्ही थोडंसं वर येता, 200-300 मीटरवर तुम्हाला उजव्या हाताला एक रस्ता दिसेल, जो जातो दस्तुरीला। दस्तुरी ह्या रस्त्याला जेव्हा तुम्ही जाता, तर खूपसे रायडर्स जे आहेत ह्या स्पॉटला इग्नोर करतात, कारण त्यांना माहितीच नाही इकडे काय। तर इथे आतमध्ये खूप घनदाट असं जंगल आहे, वळणावळणाची रस्ते आहेत आणि असे छोटे स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही थांबून विश्रांती घेऊ शकता, मित्रांसोबत गप्पा मारू शकता आणि तुम्हाला तिथे कोणीही काही बोलणार नाही, कारण एकदम सुनसान अशी जागा आहे ही। तर तुम्ही ह्या स्पॉटला नक्कीच व्हिजिट करा। तर आपण आता पोचलेलो आहोत आपल्या ज्या स्पॉटवर मी तुम्हाला सांगत होती दस्तुरीला। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य इथे आहे आणि इथे कसली गर्दी पण नसते। तर आपण आता इथून थोडंसं वर जाणार आहोत, जिथून आपल्याला बेटर व्ह्यू दिसेल। तर तुम्ही इथे बघू शकता नजारा किती सुंदर आहे। आणि आता इथे थोडीशी आम्हाला भूक लागली आहे, म्हणून आम्ही मॅगी बनवणार आहोत। तर हा माझा छोटासा स्टोव घेऊन आली आहे मी नेहमीप्रमाणे, कारण हा कधी पण इमर्जन्सीला कामाला येतो आणि 2 मिनिटाच्या मॅगीसाठी 2 मिनिटाचा स्टोव खूप गरजेचा असतो।
आता आपण पोचलेलो आहोत आपल्या तिसऱ्या स्पॉटवर म्हणजेच अमृतांजन ब्रिजवर. तर हा ब्रिज जो आहे तो 150 वर्ष जुना असा होता आणि कोविड-20 म्हणजे 2020मध्ये ह्याला डिमॉलिश करून टाकलं, कारण खालची जी ट्रॅफिक होती, जी मुंबई पुणे हायवेची लोणावळ्यातून घाटातून जाणारी ती तिथे खूप ट्रॅफिक होत होती, म्हणून त्या ब्रिजला तोडण्यात आलं. तर ह्या ब्रिजला नाव अमृतांजन ह्यामुळे पडलं कारण जुन्या काळी इथे अमृतांजन बामचे जाहिराती लागलेल्या असायच्या मोठ्या मोठ्या, म्हणून इथल्या लोकांनी इथे या ब्रिजला नाव अमृतांजन देऊन टाकलं. तर आता आपण निघालोय परतीच्या रस्त्याला आणि तिथे तुम्ही समोर बघता तो डोंगर, त्याला म्हणतात ड्यूक नोज, ज्याच्यावर मी ऑलरेडी तिथे जायचं कसं आणि ट्रेक कसा करायचा ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं शेअर करते. तर सहजच आता आपण निघालो आहे, तर म्हटलं थोडासा टी ब्रेक तर व्हावाच. संध्याकाळचे 4 वाजलेत, म्हणून एक सुंदर जागा आम्ही इथे निवडली आहे आणि त्याचं नावही तसंच आहे, बायकर्स पॉईंट. तर ह्या जागेचं नाव आहे बायकर्स फूड पॉईंट, जिथे आपण आता आलो आहे आणि इथे खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला समोर बघायला भेटेल. तर तुम्ही बघू शकता, मी आता वरती आली आणि इट्स व्हेरी नाईस टू सी हिअर. किती सुंदर वाटतं इथे बसून सगळं बघायला. तर ही होती माझी छोटीशी वीकेंड बाईक राईड. अशा खूप छोट्या छोट्या जागा आहेत जिथे जाऊन तुम्ही वीकेंडला व्हिजिट करू शकता. पण सध्यासाठी एवढंच. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा व्हिडिओसाठी मला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय.